रामकृष्ण हरी मंडळी, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी रामकृष्ण हरी का बोललो आहे, कारण आपण आलेले आहेत सध्या आळंदी येथे. कार्तिकी महिन्याची खूप जत्रा चालू होती इथे, तेच आपण बघण्यासाठी आलो होतो. पुण्याला आलो आणि सहज बस बघितली आणि लगेच आलो. तुम्ही पाठीमागून सुद्धा बघू शकता काय नजारा आहे पूर्ण. खूप दूरवरून भाविक भक्त, लाखो भाविक भक्त इथे येतात हर वर्षी. इंद्रायणी नदीच्या काठी तुम्ही बघू शकता. इंद्रायणीपासून थोड्याच दुरीवरती ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिरसुद्धा आहे आणि तिथे जात असताना सुद्धा खूप सारी गर्दी होती आणि मंदिराच्या बाहेर असं खूप छान अशी मूर्ती होती विठ्ठल रखुमाईची. तिथे सुद्धा मी दर्शन घेतलं आणि नंतर निघालो कुठं नवीन नवीन दिंड्या बघायला, कारण प्रदक्षिणा वगैरे चालू होती त्यांची. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये बघू शकता. हा कार्तिकी सोहळा मी बघण्यासाठी जवळपास 4 ते 5 वर्ष झाले येत होतो, परंतु काही कारणामुळं यायला नाही जमलं. तर नंतर आम्ही गेलो केंद्रे महाराज यांचं मंदिर बघायला. तुम्ही बघू शकता खूप मोठं असं मंदिर आहे. आय थिंक टोटल याला 11 करोड रुपयाचं काय पूर्ण बांधकाम वगैरे होणार आहे अजून याच्यामध्ये. आणि वरतूनसुद्धा मी तुम्हाला नजारा दाखवणार आहे कसा आहे. खूप असं छान असं मंदिर बनवलेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा, ज्याच्यामध्ये अक्षरशः पूर्ण ज्ञानेश्वरी ओव्या वगैरे जे आहे पूर्ण कोरीव काम त्याच्यावरती सुरू आहे. हे असं काय आतमधून आहे बघा मंदिर. तिथे त्यांची समाधीसुद्धा आहे आणि माऊलीसुद्धा आहेत पाठीमागून तुम्ही बघू शकता. ही जी ज्ञानेश्वरी आहे पूर्ण हिचं कोरीव काम चालू आहे आणि तुम्हाला जरी काही देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकता. खूप सारं काम बाकी आहे आणि खूप चांगलं असं मंदिर होत आहे. त्याच्या बाहेरूनसुद्धा तुम्ही बघू शकता आता नजारा कसा आहे. हा इंद्रायणीचा नजारा या मंदिरावरूनच आपण कॅप्चर केलेला आहे. आजूबाजूने खूप सारा परिसर आहे. या पुलावरतून सुद्धा आपण इथं आधी इथंच गेलो होतो, तुम्ही बघू शकता. आणि हे जे झाड आहे त्याला अंजान वृक्ष असं म्हणतात, ज्याच्या खाली लोक ज्ञानेश्वरी पारायण वगैरे करतात. आणि ही जी जागा आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला होता माऊलीचा, त्याच ठिकाणी हे अंजान वृक्ष वगैरे आहेत. आणि माऊलीचा जिथं जन्म झालेला आहे तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो. तुम्ही इथेसुद्धा बघू शकता. हीच ती जागा आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि चला आता आपण निघूया डायरेक्ट पुन्हा घाटावरती. आपण गेलो होतो तिथं बघायला किती लोक आलेले, काय माऊलीचा सोहळा कसा असतो हे सुद्धा तुम्ही बघू शकता. समाधी संजीवन सोहळा असं म्हणतात त्याला. खूप लाखो भाविक भक्त येतात ज्यांची श्रद्धा आहे माऊलीवरती. आणि इनफॅक्ट मी सुद्धा होतो 1 वर्ष आळंदीला शिकायला. बऱ्याच लोकांना माहिती असणार, काही लोकांना माहितीसुद्धा नसणार. त्याच्यामुळे मला खूप आवड आहे याच्यामध्ये. हा व्हिडिओ जो आहे हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काकड्याचासुद्धा आवाज येत असेल. काकड आरती वगैरे सुरू होती. भाविक भक्त हे इंद्रायणीमध्ये स्नान म्हणजे आंघोळ करण्यासाठी येतात त्याच्यामध्ये. नंतर आम्ही गेलो माऊलीच्या दर्शनाला. तर इथेसुद्धा एवढी गर्दी होती आणि सगळे लोक ज्ञानेश्वर माऊलीचा गजर वगैरे चालू होता. त्याच्यामुळं काय वाटलंच नाही. आणि इथं पाणी वगैरेसुद्धा होतं, चहाचीसुद्धा सुविधा होती. आणि बराच म्हणजे वेळ इथं लोकांना लागू लागला. जवळपास 10-12 तास लोकांनी लाईनमध्ये होते दर्शनासाठी. बघू शकता हरिनामाचा गजर चालूच होता याच्यामध्ये. आणि हाच तो कळस आहे. जेव्हा माऊलीची पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते तेव्हा हाच तो कळस जो आहे तो हालतो. बऱ्याच लोकांनी बघितला असणार. हा थोडा गाभाऱ्यातला व्हिडिओ आहे आणि समोरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघ खाली, इथून खाली जायला लागते दर्शनासाठी. आणि दुसऱ्या दिवशी जो सोहळा होता त्याचीसुद्धा खूप जोराने इथे तयारी चालू होती. फुलांच्या माळा वगैरे असतील हे सुद्धा जोराने बनवणं चालू होतं.
आणि हा एक नजारा आहे जो माऊलीचा जो दर्शनासाठी जो दरवाजा आहे तिथला हा व्हिडिओ आहे. आणि मध्ये व्हिडिओ अलाउड नाही त्याच्यामुळे मी काय कॅप्चर केला नाही. हा गाभाऱ्यातला व्हिडिओ आहे जे दर्शन केल्यानंतर तुम्हाला दिसून जाते. इथं प्रदक्षिणा वगैरे केली आम्ही. त्याच्यानंतर थोडाफार प्रसाद वगैरे घेतला आणि लगेच मी बाहेरून आलो. बाहेर आल्याच्या नंतर अशी काही गर्दी होती कारण खूप लोक सोहळा असल्यामुळे खूप सारे लोक येतात वारकरी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक लोक येतात. आणि ही जी भिंत तुम्ही बघता ही ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत आहे, जी की वडगाव चौकमध्ये आहे. आय थिंक, मलाही आठवत नाही बरोबर, वडगाव चौकच आहे हा. तर आणि जवळच कार्तिकी गायकवाड यांचं भजनसुद्धा सुरू होतं ज्याच्यामध्ये मी गेलो होतो. जवळपास 1.5 तास भजन ऐकून त्यांच्यासोबत एक फोटोसुद्धा घेतला. खूप फॅन आहे मी त्यांचा. आता ही जी पालखी होती ही ज्ञानेश्वर महाराजांची इथे प्रदक्षिणा वगैरे चालू होती. तर याचंसुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे. मंदिरातसुद्धा घेतलं आणि इथेसुद्धा घेतलं. तर खूप चांगलं वाटलं. खूप दिवसानंतर मी गेलो होतो. जवळपास 5 ते 6 वर्ष झाले मला जायचंच होतं. एकदम सोहळा वगैरेसुद्धा चांगला होता. तुम्हीसुद्धा कधीच जा, मी तर सजेस्ट करणार. कारण माऊलीचा जो सोहळा आहे हा खूप स्पेशल असतो. तुम्ही एकदा जाऊन बघा, काय महिमा वगैरे असते तिथे, कीर्तन वगैरे. आणि आता आपली म्हणजे संडेलाच मी तिथून निघालो कारण आपल्याला मंडेला ऑफिसलासुद्धा यायचं सोमवारी. त्याच्यामुळं मी निघालो. आता तुम्ही बघू शकता हाच केंद्रीय महाराजाचं मंदिर होतं. वरतून असा काहीतरी व्ह्यू वगैरे आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू.